ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. प्रिय येशू, धन्य येशू, भयवारी हो थारा. आम्ही अनुसरतो, दूरी दुरित करोनी शोधी जय बहकतो. प्रिय येशू, धन्य येशू, ऐक आम्ही प्रार्थितो. प्रिय येशू, धन्य येशू, ऐक आम्ही प्रार्थितो. जवळी मी घेई दीन जरी दुबळे, देशी मधुवचने राखी प्रभू सगळे. प्रिय येशू, धन्य येशू, तू स्वदुखे तारिले. प्रिय येशू, धन्य येशू, तू स्वदुखे तारिले. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग उपदेशक याचा 8वा अध्याय वचने 13 ते 17. उपदेशक 8वा अध्याय वचने 13 ते 17. पण दुष्टाचे कल्याण होणार नाही व त्याचे छायारूप आयुष्य दीर्घ असणार नाही, कारण तो देवाला भिवून वागत नाही. पृथ्वीवर आणखी एक व्यर्थ गोष्ट घडते. असे काही धार्मिक लोक असतात की दुष्टांच्या करणीमुळे त्यांची जी स्थिती व्हावी ती यांची होते, आणि असे काही दुर्जन असतात की धार्मिकांच्या करणीमुळे त्यांची जी स्थिती व्हावी ती यांची होते. हेही व्यर्थ असेही मी म्हटले. मग मी हास्य विनोदाची प्रशंसा करून म्हणालो, या भूतलावर मनुष्याने खावे प्यावे व चैन करावी, यापेक्षा इष्ट त्याला काही नाही. देवाने त्याला या भूतलावर जो आयुष्यकाल दिला आहे त्यात श्रम करीत असता एवढेच त्याच्या समोर राहणार. मग ज्ञानाची ओळख करून घेण्याकडे व पृथ्वीवर चालू असलेला उद्योग पाहण्याकडे मी आपले चित्त लावले, कारण अहोरात्र त्यांचा डोळ्यास डोळा लागत नाही. असेही लोक असतात. मग मी देवाच्या सर्व करणीकडे लक्ष दिले. तो असे दिसून आले की भूतलावर जो काही उद्योग चालला आहे त्यांचे तत्व मनुष्याला कळत नाही. शिवाय मनुष्याने परिश्रम करून त्यांचा शोध केला तरी त्याचा थांग लागत नाही. ज्ञानी पुरुष म्हणेल की मी ते शोधून काढीन, तर त्यालाही त्याचा थांग लागावयाचा नाही. देवबाप असलेले वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. सर्वांना सलाम, शुभ सकाळ. आज आपण उपदेशक त्याचा अध्याय 8 वचने 13 ते 17 हे वाचन केलेले आहे. आणि या ठिकाणात आपण पाहतो की लेखक या ठिकाणात आम्हाला सांगत आहे 13 वचनामध्ये जर तुम्ही आणि मी बघितलं तर एक दुष्ट व्यक्तीबद्दल या ठिकाणात सांगत आहे की जो व्यक्ती देवाचा भय मानत नाही, त्याचा कल्याण होणार नाही, तो आशीर्वादित होणार नाही, तो संपन्न होणार नाही, तो सुख समृद्धीने तो भरणार नाही. या ठिकाणात तो सांगत आहे. आणि म्हणून तो सांगत आहे की माणसाचे जे कर्तव्य आहे या पृथ्वीवर की माणसांनी देवाचं भय धरावं, त्याच्या
मार्गाने चालावं, त्याच्यावर विश्वास करावं, म्हणजेच सर्व गोष्टी परमेश्वर त्याला आशीर्वादित करेल. राजा सलमोन या ठिकाणात काही अनुभव या ठिकाणात तो सांगत आहे की बऱ्याच लोकांना असा वाटतो की या पृथ्वीवरती आम्ही फक्त काम कष्ट करावं, आम्ही फक्त मौज मस्ती करावं, चैन करावं, मनाला वाटेल तसं करावं. परंतु तो सांगत आहे की या गोष्टीमध्ये पण मनुष्य समाधानी किंवा संतुष्ट होऊ शकत नाही. नंतर तो पुढे सांगत आहे की बुद्धीविषयी तो सांगत आहे. बऱ्याच वेळेस तो सांगत आहे की मी बुद्धीविषयी पण विचार केलेला आहे आणि बऱ्याच लोकांना असं वाटतो की बुद्धिमान व्यक्ती बऱ्याच गोष्टीचा शोध करतो, बऱ्याच गोष्टीच्या मागे लागतो, परंतु तरी पण त्याला समाधान मिळत नाही. आणि म्हणून राजा देवाचा सेवक आम्हाला सांगत आहे की माझ्या प्रियांनो, या पृथ्वीवरती जर आम्हाला आनंद हवा आहे, आम्हाला समाधान हवा आहे, आम्हाला शांती हवी आहे, आमच्या जीवनामध्ये माझ्या प्रियांनो खरोखर आमचा परिवार आम्ही सुख समृद्धीने जर आम्हाला जगायचं आहे, तर प्रत्येक मनुष्याचे हे कर्तव्य आहे की ज्या परमेश्वराने, ज्या देवाने मनुष्याला निर्माण केलं आणि पृथ्वीवरती पाठवलं, त्या देवाचा भय त्यांनी धरावं, त्याच्या मार्गाने चालावं, त्याच्यावर विश्वास करावं आणि माझ्या प्रियांनो प्रार्थनेला महत्व द्यावं. म्हणजेच जो सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर आहे त्याला कशा प्रकारे आशीर्वादित करेल या ठिकाणात सांगत आहे. आशीर्वादाविषयी तो या ठिकाणात सांगत आहे. माझ्या प्रियांनो, त्या देवाच्या भक्ताने या पृथ्वीवरती सर्व गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. त्याच्या मनाला वाटेल ते सर्व त्यांनी करून बघितलेलं आहे, परंतु शेवट तो सांगत आहे की या गोष्टीमध्ये, या पृथ्वीवर माणसाला कुठेही समाधान नाही, कुठेही मनाला शांती नाही. तर माणसाला मनाला शांती किंवा समाधान जर हवं असेल तर त्यांनी देवाचा भय धरावं. ज्या देवाने त्याची निर्मिती केलेली आहे त्याच्या मागे त्याने चालावं आणि तो देव म्हणजेच माझ्या प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त आहे. जर आम्ही त्याच्यावर विश्वास करतो, त्याच्या मार्गाने चालतो आणि माझ्या प्रियांनो त्याचे वचन, त्याच्या प्रार्थनेला जर आम्ही खरोखर महत्व आणि वेळ देतो, तर तो सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर निश्चितच आमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करतो आणि या पृथ्वीवरती आम्हाला आशीर्वादित करतो. आमच्या जीवनात तो शांती देतो, आम्हाला समाधान देतो. एवढंच नाही तर आमचं संपूर्ण परिवार सुख समृद्धीने भरतो. आणि म्हणून माणसाचे जे कर्तव्य आहे की देवाचे भय धरावे, ते कर्तव्य माणसांनी पूर्ण करावे. कारण या पृथ्वीवर किती कबाळ कष्ट मेहनत जरी केली तर यामध्ये माझ्या प्रियांनो माणसाला समाधान किंवा आराम किंवा शांती मिळत नाही, आणि जरी मिळाली तर फक्त थोडा वेळापुरती. परंतु दीर्घकाळ जर शांती हवी आहे, दीर्घकाळ जर माणसाच्या जीवनात समाधान आणि आनंद हवा आहे, तर माणसांनी देवाचा भय धरावं आणि त्याच्या मार्गाने चालावं. या वचनाच्या द्वारे देवबाप्पा तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. प्रार्थना करूया. सृष्टीच्या निर्माण करते प्रभू, तुझे वचन आज आम्हाला सांगितलेले आहे की या पृथ्वीवर कितीही काही आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न केलं, परंतु त्यामध्ये माणसाला समाधान नाही. आणि म्हणून माणसाचं कर्तव्य हेच आहे की त्याने तुझा भय धरावं, तुझ्या मार्गाने चालावं आणि त्याने तुझ्यावर विश्वास करावा. प्रभू, आम्ही तुझा भय धरावं, तुझ्या मार्गाने चालावं आणि तुझ्यावर विश्वास करावं, जेणेकरून आम्ही आशीर्वादित होऊ. आभार मानतो. प्रार्थना ऐकलंस तारणाऱ्या येशूच्याच नावात मागत आहे. आमीन. प्रिय येशू, धन्य येशू, प्रीती आहे वाढावी. प्रिय येशू, धन्य येशू, प्रीती आहे वाढावी. प्रीती आहे वाढावी. प्रीती आहे वाढावी. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.